चला महत्त्वाच्या चर्चेतल्या रिपोर्टने आपण सुरुवात करूयात। नवनीत राणांविरोधात बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीनं उमेदवार उभा केलाय। दिनेश भूप यांना प्रहारनं उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे नवनीत राणांसमोर महाविकास आघाडी सोबतच प्रहारचं आव्हान उभं ठाकलंय। ब्रह्मदेव जरी आला तरी ही नाराजी दूर हटू शकणार नाही। 2024 ची लोकसभेची निवडणूक दिनेश भूप यांनी लढवायलाच पाहिजे आणि जनतेचा सुद्धा तसा आग्रह आहे। नवनीत राणा निवडून येऊ शकणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यासमोर एक नवीन आव्हान उभं ठाकलंय। प्रहार जनशक्ती पक्षानं या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय। ऐन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दिनेश भूप यांना बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षात घेत लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे भाजप उमेदवार नवनीत राणा यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे। यांनी 2024 ची लोकसभेची निवडणूक दिनेश भूप यांनी लढवायलाच पाहिजे आणि जनतेचा सुद्धा तसा आग्रह आहे। अतिशय सकारात्मक विचारांनी ही निवडणूक लढणार आहोत। प्रहारसाठी शिवसेना काही वेगळा पक्ष नाही, त्याच्यामुळं ते सोपस्कार करण्याची मला नाही वाटत आवश्यकता आहे। नुकतेच भाजपनं अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पक्षात घेऊन उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे महायुतीच्याकडून त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं टाकलंय। बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष हा महायुतीत घटक पक्ष आहे, पण कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच विरोध आहे। आता ब्रह्मदेव जरी आला तर ही जी नाराजी आहे भाजपामधल्या काही कार्यकर्त्यांची असेल, जनतेमधील असेल, इतर पक्षाची असेल, तर ब्रह्मदेव जरी आला तरी ही नाराजी दूर हटू शकणार नाही। नवनीत राणा निवडून येऊ शकणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे। गेल्या काही वर्षात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याच्या दरम्यान अनेक वेळेला राजकीय संघर्ष झाला। तसंच भाजप आणि राणा समर्थकांमधला वाद सुद्धा सर्वश्रुत आहे। पण असं असतानाही भाजपनं नवनीत राणा यांना पक्षात घेत लोकसभेची उमेदवारी दिली आहे। पण राणांच्या उमेदवारी विरोधात प्रहार जनशक्ती पक्षानं बंडाचं निशाण फडकवलंय। यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडलाय। अमरावती लोकसभा मतदारसंघाचा विचार करता 6 पैकी 2 विधानसभेवर प्रहारची सत्ता आहे, तर 3 विधानसभेत काँग्रेसचे आमदार आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी काँग्रेसचा पाठिंबा घेत विजय मिळवला, पण आता त्यांनी भाजपमधून उमेदवारी मिळवली आहे। तर इकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे अमरावती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवारी कायम राहिल्यास अमरावती लोकसभेची लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।